भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि हा भारतीयांचाच यूट्यूब चॅनल आहे. न्यूज जय भारत पुणे. धन्यवाद. जय भारत. आपल्या सर्वांना माहीतच आहे, दरवर्षी अनेक वर्षापासून गणेशोत्सवामध्ये मी पर्यटन आणि सांस्कृतिक दौरा टू व्हीलरवरती करतो आणि ह्या वर्षी मी जिल्हा निवडला आहे अमरावती. तर बघूया अमरावतीच्या इतर अनेक ठिकाणाची माहिती. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. आपण या ठिकाणी विदर्भ प्रांतातील महानुभाव पंथाची उत्तर काशी समजलं जाणाऱ्या रिद्धपुरातील मुख्य तीर्थक्षेत्र श्री राजमठ संस्थान या ठिकाणी आलेलो आहोत आणि या संस्थानचे हे मुख्य दरवाजे आहे. या ठिकाणी श्री गोविंद प्रभू महाराजांनी 125 वर्ष लीळा केलेल्या आहेत, क्रीडा केलेल्या आहेत आणि महानुभाव पंथाचा मूळ जो ग्रंथ लीळाचरित्र, या लीळाचरित्राची निर्मिती या रिद्धपुरामध्ये झाली. अशा या रिद्धपुरामध्ये ज्या लीळाचरित्रामध्ये श्री चक्रधर स्वामींचे लीळा आहे, तसे श्री गोविंद प्रभूंच्या लीळा आहेत. श्री चक्रधर स्वामींचे गुरुवर्य श्री गोविंद प्रभू महाराज यांचं या राजमठामध्ये 125 वर्ष वास्तव्य होतं आणि या वास्तव्याने पवित्र पावन झालेला हा राजमठ आणि या राजमठातील हा पवित्र पावन परिसर आणि या परिसरामध्ये असलेले सर्व संत महंताचे असे भव्य दिव्य मठ आणि या मठामध्ये असलेली देवपूजा, ग्रंथालय, सुसज्ज असं ग्रंथालयाचं वातावरण आणि सात्विक वातावरण आणि या ठिकाणी असलेल्या सर्व भक्तिमय परिसरामध्ये सर्व श्रद्धावंताचं येणं जाणं होत असते. या ठिकाणी मंगलमय वातावरणात त्रिकाळ श्री प्रभू महाराजांची पूजा अवसर होत असतो. या ठिकाणी त्रिकाळ आरती आणि या मठाचे पुजारी व्यवस्थापक हे त्रिकाळ आरती करत असतात. पहाटेची आरती होत असते, दुपारची आरती होत असते, संध्याकाळची आरती होत असते आणि रात्री निद्रेचीही आरती होत असते. असा हा श्री प्रभू महाराजांचा या राजमठामध्ये मंगलमय सोहळा होत असतो. त्यानंतर इतर जे सणवार असतात की सर्वात मोठा कार्यक्रम श्री गोविंद प्रभू अवतार दिन आणि श्री प्रभू महाराजांची पालखी यात्रा, रथयात्रा हे या रिद्धपुरामधलं सर्वात मोठं आकर्षण आहे. आणि त्यानंतर आषाढीचे देवपूजा वंदन असेही या रिद्धपूरचं थोर मोठे आकर्षण आहे. या रिद्धपुरामध्ये पर्यटन स्थळ आहे. या रिद्धपुरामध्ये वाजेश्वरीसारखं तीर्थक्षेत्र आहे, सासूसुनेसारखी विहीर, पुरातन विहीर आहे आणि या ठिकाणी 12 घोडे असे पौराणिक ऐतिहासिक याला वसा लाभलेला असं हे रिद्धपूर हे गाव आहे. आणि या रिद्धपूर गावातील हे रिद्धपूर म्हणजे या राजमठ हे जे मुख्य देवस्थान आहे, या मुख्य देवस्थानामध्ये महानुभाव पंथाचं या देवस्थानाला सर्वश्रेष्ठ मान आहे. याला महास्थान म्हटलं जातं आणि या महास्थानाच्या समोरच्याच बाजूला तिकोपाध्याचं आवार आहे आणि या तिकोपाध्याच्या आवारामध्ये श्री प्रभू महाराजांचं 72 वर्ष वास्तव्य म्हणजे उडव्याच्या स्थानाच्या ठिकाणी 12 वर्ष वास्तव्य आणि ओट्यावर 60 वर्ष वास्तव्य अशा रीतीने श्री प्रभू महाराज तिकोपाध्याच्या आवारामध्ये 72 वर्ष राहिले. आणि त्यानंतर श्री गोविंद प्रभू महाराजांनी या राजमठामध्ये अवस्थान केलं, राज्य केलं, या ठिकाणी राहावा केला आणि या ठिकाणी सर्व भक्तजनांच्या सहित श्री चक्रधर स्वामींचे भक्त जे माहिमभट्ट आहेत, भट्टोबास आहेत, आबाईस आहे,
माहिम भट्ट आहेत आणि महदाई साई आदी भक्तांच्या सोबत श्री चक्रधर स्वामींचे भक्त सर्व भक्तांनी श्री गोविंद प्रभू महाराजांची या ठिकाणी त्रिकाळ पूजावसर सेवा आणि सर्व आपलं जीवन त्यांच्या सेवेमध्ये घालवलं. असं हे मंगलमय वातावरणात असलेलं हे राजमठ संस्थान आज 800 वर्षापासून या ठिकाणी त्रिकाळ पूजा अवसर होत आहे आणि या ठिकाणी दूरदूरून वरून साधू संत आणि संत महंत सद्भक्त दर्शनासाठी येत असतात. की जसं दिल्ली आहे, पंजाब आहे, कर्नाटक आहे, गोवा आहे आणि बाहेरच्या राज्यातूनही येतात की अमेरिकेमधून, रशियामधून, दुबईवरून, चीनवरून असे बरेच ठिकाणचे सद्भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात. आणि अमेरिकेच्या एका सद्भक्ताने श्री गोविंद प्रभूंची माहिती या ग्रंथाचं या ठिकाणी श्री गोविंद प्रभूंचे लीळाही इंग्लिशमध्ये रूपांतरित केलेला आहेत आणि हा ग्रंथ अमेरिकेपर्यंत पोहोचलेला आहे. असे हे महानुभाव पंथाचं हे मुख्य तीर्थक्षेत्र रिद्धपूर काशी आणि या काशीला सर्वांनी भेट द्यावी, दर्शन घ्यावं आणि या ठिकाणच्या दर्शनानं आपलं जीवन पवित्र पावन करावं. मी या ठिकाणचे रिद्धपूरच्या या माहिती देऊन या ठिकाणी रिद्धपुरामध्ये अनेक ग्रंथ आहेत. रिद्धपूर वर्णन नावाचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये अनेक इतिहास लिहिलेला आहे की जसं या रिद्धपुरामध्ये रेणुका देवीचं कसं वास्तव्य होतं, या ठिकाणी जमदग्नी ऋषी कसे होते आणि परशुरामाचा जन्म कसा झाला, या रिद्धपूर महात्म्य या ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे. म्हणून रिद्धपुराला पौराणिक इतिहास, ऐतिहासिक इतिहास की या रिद्धपुरामध्ये औरंगजेबानेही आक्रमण केलं होतं आणि औरंगजेबाला आक्रमण केल्यानंतर या रिद्धपुरामधील श्रीप्रभू महाराजांच्या राजमठ या ठिकाणी आल्यानंतर जसा चमत्कारिक अनुभव आला आणि आल्यानंतर या ठिकाणचं त्यांनी आक्रमण थांबवलं आणि अशा रीतीने या रिद्धपुरातल्या राजमठाचे अनेक दिव्य चमत्कारिक अनुभव अनेकांना येत असतात. तर असा हा दिव्य अनुभूतीचा राजमठ आपण नमस्कार करावा, माहिती घ्यावी, दर्शन घ्यावं आणि या ठिकाणी हे माहिती मी पूर्ण करत आहे. तर आपण सर्वांनी या ठिकाणी या दर्शनाचा लाभ घ्यावा. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. सर्वज्ञ श्री गोविंद प्रभू परमेश्वर अवतार श्री क्षेत्र रिद्धपूर या ठिकाणी आज आपण या ठिकाणी आलेलो आहात आणि ज्या ठिकाणी आज आपण बसलेलो आहोत ते श्री गोविंद प्रभूंचं राहण्याचं ठिकाण राजमठ असं म्हटलं जाते. राजमठामध्ये श्री गोविंद प्रभूंचं जे वास्तव्य होतं ते 11व्या शतकामध्ये या ठिकाणी ते 125 वर्ष रिद्धपूरला त्यांचं वास्तव्य होतं आणि 125 वर्षामध्ये त्यांनी जे या ठिकाणी रिद्धपूरमध्ये ज्या अनेक हजारो प्रकारच्या ज्या लीळा केल्यात त्या वर्ण अवस्था ही त्यांना मान्य नव्हती. वर्ण अवस्थेवर त्यांचा कट्टर विरोध होता. म्हणजे एकंदरीत स्त्री पुरुष समान अधिकार, स्त्रीला धर्मीय अधिकार, ह्या सर्व गोष्टी त्यांच्या अनेक लीळांमधून आपल्याला पाहायस मिळते. श्री गोविंद प्रभूचा जन्म इथून 14 मैलावर असलेलं जे काटसूर गाव आहे त्या ठिकाणी त्यांचं जन्मस्थान आहे आणि रिद्धपूर हे त्यांच्या मामाचं ठिकाण आहे आणि मामाच्या गावालाच ते लहानाचे मोठे झालेत आणि या ठिकाणी त्यांचं हे क्रीडास्थान 125 वर्षापर्यंत झालं. आणि श्री चक्रधर स्वामी ज्यावेळी गुजरातहून आले, प्रथम रिद्धपूरला आले आणि श्री गोविंद प्रभूंचं गुरुत्व त्यांनी स्वीकारलं आणि इथेच याच ठिकाणी रिद्धपूर भूमीमध्ये मराठीचा आद्य ग्रंथ लीळाचरित्र सुद्धा या ठिकाणी मायंभट्ट संकलित या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणून आज शासनाने सुद्धा या ठिकाणी लक्ष पुरवलेलं आहे आणि मराठी विद्यापीठाची घोषणा करून या ठिकाणी मराठी विद्यापीठ सुरू व्हावं आणि या ठिकाणी मराठी विद्यापीठाची कामंसुद्धा सुरू झाली, कुलगुरूची नेमणूकसुद्धा झाली. अशी कामं या ठिकाणी आता सुरू आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट या ठिकाणी दरवर्षी विकास निधीमधून भरपूर पैसा देऊन या रिद्धपूरचा विकाससुद्धा झालेला आहे आणि भविष्यात या रिद्धपूरचा फार मोठ्या प्रमाणात विकास होईल. विद्यापीठ या ठिकाणी मंजूर झालेलं आहे, विद्यापीठाची कामं सुरू झालेली आहेत. श्री गोविंद प्रभू महानुभाव पंथाचे हे चौथे अवतार आहेत. पहिला अवतार आहे श्री दत्तात्रय प्रभू, भगवान श्रीकृष्ण, श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभू आणि श्री चक्रधर स्वामी असे पंचकृष्ण महानुभाव पंथीय लोक मानतात. आणि पंचकृष्ण हे प्रत्येक युगामध्ये आलेले संपूर्ण युग अवतार आहेत, ईश्वर अवतार आहेत आणि ईश्वर अवताराचीच मान्यता महानुभाव पंथ हे ईश्वर भक्त आहेत. महानुभाव पंथाची जी फिलॉसॉफी आहे ती एक ईश्वरवाद, दुसरी गोष्ट अहिंसा परमो धर्म, या संपूर्ण तत्वावर हा महानुभाव पंथ आधारित आहे, उभा आहे. आज आपण या ठिकाणी आलेत, आपण आमची मुलाखत घेतली त्याबद्दल आम्ही
न्यूज जय भारत या चॅनलचे आभारी आहोत. दंडवत प्रणाम.